येस, स्टार्ट करू. एलईटीव्ही, एलईटीव्ही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. येस, मला सांगता का रे की या लिनियरचा मिनिंग काय असतो? लिनियर इक्वेशन, लिनियरचा मिनिंग असतो, आपण पाहिलं होतं ना पॉलिनॉमियल्स मध्ये, नंबर सिस्टीम मध्ये पाहिलं होतं ना की क्लासिफिकेशन केलं होतं आपण बेस्ड ऑन डिग्री, बेस्ड ऑन डिग्री क्लासिफिकेशन केलं होतं. लिनियर, क्वाड्रॅटिक, क्युबिक, बाय क्वाड्रॅटिक असं क्लासिफिकेशन केलं होतं. मग हा लिनियर वर्ड काय असतो माहितीये का? लिनियर वर्ड असं इंडिकेट करत असतो की त्या पॉलिनॉमियलची, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डिग्री किती आहे? 1 आहे. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा मिनिंग तुम्हाला सांगतोय मी की लिनियर इंडिकेट करत असतं डिग्री, लिनियर इंडिकेट करत असतं की डिग्री 1 आहे, डिग्री इज 1. इक्वेशन काय इंडिकेट करत असतं? तर इक्वल टूचं साइन इंडिकेट करत असतं. इक्वेशन काय इंडिकेट करत असतं? इक्वल टू साइन इंडिकेट करत असतं. इक्वल टू साइन, इक्वल टू साइन इंडिकेट करत असतं. आणि टू व्हेरिएबल्स, टू व्हेरिएबल्स काय इंडिकेट करत असतं की याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, 2 व्हेरिएबल्स आहेत, हे इंडिकेट करत असतं 2 व्हेरिएबल्स आहेत. मग मी असं म्हणतो ना रे, असं कोणतंही इक्वेशन, असं कोणतंही इक्वेशन, असा कोणताही पॉलिनॉमियल की ज्याची डिग्री 1 आहे, ज्याच्यामध्ये इक्वल टूचं साइन आहे आणि ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, त्याला मी म्हणू शकतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याला मी म्हणू शकतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल पहा, मी जर असं इथे लिहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. मी प्रत्येक टर्मची डिग्री जर चेक केली, प्रत्येक टर्मची जर डिग्री चेक केली तर 1 येते नाही का? इथे 1 येते डिग्री, इथे वाय रेस टू 1 डिग्री आहे. ओके, म्हणजे हा लिनियर आहे. काय इंडिकेट होतंय? हा लिनियर आहे. सेकंड मध्ये इक्वेशन, इक्वेशन काय वर्ड युज करतो? अरे इक्वल टूचं साइन आलेलं आहे, आलेलं आहे का? तर आलेलं आहे, इक्वल टूचं साइन आलेलं आहे. आणि टू व्हेरिएबल, टू व्हेरिएबल काय इंडिकेट करत असतं? 2 व्हेरिएबल यायला पाहिजे. येस, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल्स आहेत, 2 व्हेरिएबल्स आहेत. सो याला मी काय म्हणू शकतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, नावातच सर्व गोष्टी आहेत, नावातच सर्व गोष्टी आहेत. त्या नावाकडे व्यवस्थित पहा फक्त. एल म्हणजे लिनियर, लिनियर हे क्लासिफिकेशन कशावरून आलेलं आहे? तर डिग्रीवरून आलेलं आहे. डिग्री 1 पाहिजे तर त्याला लिनियर म्हणू शकतो आपण. सेकंड आहे इक्वेशन, इक्वेशन, इक्वेशनचा मिनिंग काय होतो की इक्वल टूचं साइन आलं पाहिजे. इक्वल टूचं साइन आले का? आले. ओके, सो हे झालं इक्वेशन. 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स पाहिजे, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल्स आहेत का? आहेत. अरे असं कोणतंही इक्वेशन, याला म्हणायचं असतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अशा कोणत्याही इक्वेशनला काय म्हणतात? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. येस, क्लिअर आहे सर्वांना? येस बोला, क्लिअर आहे सर्वांना? हो सर, क्लिअर आहे. ओके, सो आता सांगतो पहा की हे लिनियर इक्वेशन बनतं कसं नाही का? लिनियर इक्वेशन बनतं कसं? पहा, क्रिकेटची मॅच चालू आहे असं समजा नाही का? क्रिकेटची मॅच चालू आहे आणि शिखर धवन आणि रोहित शर्मा दोघे बॅटिंग करतात. ओके, शिखर धवन आणि रोहित शर्मा बॅटिंग करतात. ओके, ऑपोजिट साइडला आहे पाकिस्तान. ओके, आणि शिखर धवन आणि रोहित शर्मा दोघांनी मिळूनच 250 स्कोर केलाय. ओके, दोघांनी मिळूनच 250 स्कोर केलाय. बट आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये की शिखर धवननी किती रन केलं आणि रोहित शर्मानी किती रन केलं. ओके, दोघे प्लेयर खेळत आहेत, शिखर धवन आणि रोहित शर्मा. शिखर धवन अँड रोहित शर्मा. आणि दोघांनी मिळून 250 रन्स केलं. मग मी असं म्हणू शकतो ना रे, मला एक्झॅक्ट माहित नाहीये शिखर धवननी किती रन्स केलं. मी म्हणतो शिखर धवननी काहीतरी एक्स रन्स केलं नाही का? एक्स रन्स केलेले आहेत. आणि रोहित शर्मानी वाय रन्स केलेले आहेत, रोहित शर्मानी वाय रन्स केलेले आहेत. आणि दोघांनी मिळून 250 रन्स केलेले आहेत. मग मी असं इक्वेशन बनवू शकतो ना रे की एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय
इज इक्वल टू 250, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 250. हे जे इक्वेशन बनलं ना, हे इक्वेशन बनलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इक्वेशन जे बनलं ते बनलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. यामध्ये शिखर धवनच्या रन्स आहेत एक्स रन्स आणि रोहित शर्माच्या रन्स आहेत वाय रन्स, बरोबर. आणि दोघांनी मिळून 250 रन्स केल्यात. बट आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये की रोहित शर्माने किती केलं आणि शिखर धवननी किती केलं. मग असं पण असू शकतं ना रे, असं पण असू शकतं की हे 250 अचीव्ह करण्यासाठी शिखर धवननी एकट्याने 200 रन्स केलं आणि रोहित शर्माने 50 रन्स केलं. ही एक पॉसिबिलिटी आहे. 200 आणि 50 ची ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा असं पण होऊ शकतं ना की शिखर धवननी 150 रन केलात आणि रोहित शर्मानी 100 रन्स केलात, तरी पण दोघांची सम 250 येते ना, तरी पण दोघांची सम 250 येते. असं पण होऊ शकतं की शिखर धवननी 100 रन्स केलात आणि रोहित शर्माने 250 रन्स केलात. ओके, रोहित शर्माने 150 रन्स केलात, दोघांच्या मिळून 250 आहेत. म्हणजे या सर्व पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज किती पण असू शकतात नाही का, अशा किती पण पेअर्स बनू शकतात, इनफायनाइट पेअर्स बनू शकतात. ओके, इनफायनाइट पेअर्स बनू शकतात. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 250 हे जे लिनियर इक्वेशन आहे टू व्हेरिएबल मधलं, हे इक्वेशन सॅटिस्फाय करणाऱ्या एक्स आणि वायच्या खूप साऱ्या पेअर्स बनू शकतात. इनफायनाइट मेनी पेअर्स बनू शकतात. इनफायनाइट मेनी किती बनू शकतात? इनफायनाइट मेनी. म्हणून काय म्हटलं जातं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इनफायनाइट मेनी सोल्युशन्स. काय स्टेटमेंट असतं की लिनियर इक्वेशन, शॉर्ट फॉर्म लिहितो आता, LETV, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इनफायनाइट मेनी सोल्युशन्स. इनफायनाइट मेनी सोल्युशन्स. इनफायनाइट मेनी सोल्युशन्स. इनफायनाइट मेनी सोल्युशन्स. ओके, सो हा तुम्हाला एमसीक्यू ला विचारू शकतात ते की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इनफायनाइट मेनी सोल्युशन्स. याच्यावरती क्वेश्चन जनरेट होऊ शकतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? थोडा थेरोटिकल पार्ट होता. क्लिअर आहे का? हो सर. येस. आता क्वेश्चन कसा असतो माहितीये का? क्वेश्चन कसा असतो पहा. क्वेश्चन असा विचारला जातो, एक बुक मधलाच क्वेश्चन घेतो पहा. असा क्वेश्चन आहे, द कॉस्ट ऑफ द नोटबुक इज ट्वाइस द कॉस्ट ऑफ द पेन. पहा, आता तुम्ही लेक्चरला बसलाय, तुमच्या पुढे नोटबुक पण असेल आणि तुमच्या हातामध्ये पेन पण असेल, बरोबर. तर असं म्हटलंय की जी तुमच्या नोटबुकची प्राइस आहे ना, नोटबुकची प्राइस ही डबल आहे त्या पेनच्या. तुम्ही ज्या पेननी लिहिताय त्या पेनच्या डबल प्राइस आहे त्या नोटबुकची. तर म्हटलंय की राईट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल टू रिप्रेझेंट द स्टेटमेंट. हे जे काही स्टेटमेंट केलं आपण ते रिप्रेझेंट करण्यासाठी लिनियर इक्वेशन फॉर्म करा. ओके, म्हणजे हे जे काही स्टेटमेंट बोललात ना त्याला मॅथमॅटिकली लिहा. ओके, काय स्टेटमेंट केलं की नोटबुकची प्राइस ही डबल आहे पेनच्या. नोटबुकची प्राइस ही डबल आहे पेनच्या. मग मी काय म्हणतो रे, नोटबुकची प्राइस एक्स आहे असं म्हणतो. नोटबुकची प्राइस आहे एक्स. नोटबुक प्राइस एक्स आहे असं म्हणून, एक्स रुपीज आहे असं म्हणून. आणि पेनची प्राइस आहे वाय रुपीज. स्टेटमेंट काय केलं मी? स्टेटमेंट असं केलं की नोटबुकची प्राइस ही पेनच्या डबल आहे. मग मी कसं लिहून राहते, कोण सांगू शकेल का? सर एक्स प्लस वाय पण लिहिता येईल. कसं काय रे? नोटबुकची प्राइस इज इक्वल टू 2x. सर ते काय म्हटलं मी? प्राइस ऑफ नोटबुक इथे लिहितो पहा. प्राइस ऑफ नोटबुक इज ट्वाइस ऑफ पेन. हे जे स्टेटमेंट केलं मी याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करायचं. पहा, प्राइस ऑफ नोटबुक किती दिलेले? एक्स. प्राइस ऑफ नोटबुक इज एक्स विच इज इक्वल टू ट्वाइस ऑफ पेन. पेनची जितकी किंमत आहे त्याच्या डबल पेनची किती आहे? वाय. एक्स इज इक्वल टू 2y. हे होतं इक्वेशन. ओके, म्हणजे असा क्वेश्चन पण येऊ शकतो तुम्हाला एक्झामला की एक स्टेटमेंट देतील आणि त्या स्टेटमेंटला तुम्हाला कन्वर्ट करायचं राहील मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये, लिनियर इक्वेशन मध्ये.
ओके, सिंपल होता. नोटबुकची प्राइस एक्स कन्सिडर करायची, पेनची प्राइस वाय कन्सिडर करायची. सो एक्स इज इक्वल टू 2y. प्राइस ऑफ नोटबुक इज डबल दॅट ऑफ पेन. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. आता एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो की सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं. सर्वजण व्यवस्थित लक्ष द्याल फक्त. सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. आता मी इथे पहा काय लिहितो. मी असं लिहितो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. काय लिहितो पहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. तर सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं माहितीये का? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज असतात की ज्या यामध्ये पुट केल्यात ना तुम्ही, या इक्वेशन मध्ये पुट केल्यात ना, तुम्हाला इज इक्वल टू 6 मिळायला पाहिजे. इज इक्वल टू 6 मिळायला पाहिजे. येस, मग कोणी सांगू शकेल का रे एखादी पेअर कोणी सांगू शकेल मला? 3+3. गुड. 3,3 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 3 टाकली, वाय ची व्हॅल्यू 3 टाकली, टोटल 6 मिळाली. ओके, म्हणजे 3,3 हे या लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचं एक सोल्युशन झालं असं म्हणू शकतो. हे एक या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन झालं. येस, आणखी एक्सलंट. 2+4. एक्सलंट. 4,2, 2,4 या सर्व काय झाल्या, या सर्व ज्या काही पेअर्स आहेत, या सर्व काही ज्या पेअर्स आहेत, या काय झाल्या, या सर्व लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स झाले. हे सर्व या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स झाले. 5,1. 5,1 बिलकुल करेक्ट. 5,1. ओके, सो 4 + 2 6 असतं, 2 + 4 6 असतं, 5 + 1 6 असतं. सो या ज्या पेअर्स आहेत ना, या पेअर्सना म्हटलं जातं सोल्युशन. पेअर्सला काय म्हटलं जातं? या सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर 6,0 येईल. अरे बिलकुल करेक्ट. 6,0 पण असेल. करेक्ट आहे. 6,0 का नसेल? ओके, आता मला सांगा अशा किती व्हॅल्यू जनरेट करू शकता रे? किती व्हॅल्यू जनरेट करू शकता? खूप साऱ्या ना, थांबू शकत नाही. किती पण सांगू शकता ना व्हॅल्यू. 5.1 हो सर. 5.1 प्लस 1.9 पण सांगू शकता ना, काय फरक पडतो? 5.1 प्लस 0.9 पण सांगू शकता. म्हणजे असे खूप सारे सोल्युशन्स मिळत असतात, म्हणून याला म्हटलं जातं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. 100% क्वेश्चन येणार एक्झामला, कोणत्या ना कोणत्या तरी वे मध्ये येणार, म्हणजे येणार की इन्फायनाइट मेनी सोल्युशन असतात, की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला इन्फायनाइट मेनी सोल्युशन्स असतात. लिहून देतो आणि हर एकाच्या एक्झाम मध्ये येणार. आता क्वेश्चन असा असतो पहा, क्वेश्चन असा असतो की बघा क्वेश्चन काय असतो ते लक्ष द्या, एक्झामला येऊ शकतो. राईट 4 सोल्युशन्स. राईट 4 सोल्युशन्स. राईट 4 सोल्युशन्स फॉर each of the following equation. For each of the following equation. Each of the following equation. Each of the following equation. इथे फर्स्ट इक्वेशन लिहितो मी, 2x plus y is equal to 7. 2x plus y is equal to 7. पहा 2x plus y is equal to 7 हे एक लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल मध्ये. कोणते 2 व्हेरिएबल आहेत बोला? X आणि Y. एक्स आणि हे 2 वाय हे व्हेरिएबल आहे. आणि काय म्हटले 4 सोल्युशन सांगा यांचे. इच ऑफ द फॉलोइंग चे 4 सोल्युशन सांगा. मग मी काय करेन माहितीये का, एक्स ची व्हॅल्यू ना 0 पुट करतो. पहा एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करतो आणि मग वाय ची व्हॅल्यू काय येईल हे चेक करतो. ओके, एक्स ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर सांगा रे वाय ची व्हॅल्यू काय येईल? 7. वाय ची व्हॅल्यू येईल 7. वाय ची व्हॅल्यू येईल 7. समजलं का रे सर्वांना? एक्स ची इथे 0 पुट करायचं. 2 इंटू ब्रॅकेट 0 प्लस वाय इज इक्वल टू 7. 2 इंटू 0 0 असतं म्हणून वाय इज इक्वल टू 7 आलं. ओके, हो सर. पुढे लिहितो आता. एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली तर वाय ची व्हॅल्यू काय येईल रे? 1 टाकून पाहिजे.
5 येईल. हा, x ची व्हॅल्यू 3 टाकली, x ची व्हॅल्यू 2 टाकली, तर y ची व्हॅल्यू काय येईल? 3. एक्सलंट, 3 येईल. आणि x ची व्हॅल्यू जर 3 टाकली तर y ची व्हॅल्यू काय येईल? 1. 1. ओके, मग याच्या व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला 0,7, 0,7, इथे 1,5, 1,5, इथे 2,3, 2,3, आणि इथे 3,1, 3,1. हेच काय आहेत याचे सोल्युशन्स आहेत. हेच काय आहेत याचे सोल्युशन्स आहेत. कळालं सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे? तुमची आवडती व्हॅल्यू टाका, एक्स मध्ये तुमची आवडती व्हॅल्यू टाका, आणि त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी करस्पॉन्डिंग वाय ची काय व्हॅल्यू येते ते चेक करा. करस्पॉन्डिंग वाय ची काय व्हॅल्यू येते ते चेक करा, आणि एक पेअर मिळवा, एक पेअर मिळवा. ओके, या सर्व पेअर्स म्हणजेच काय आहे तर सोल्युशन आहे त्या लिनियर इक्वेशन. सोल्युशन आहे. क्लिअर आहे सर्वांना? येस बोला, क्लिअर आहे का? हो हो सर. सर. आता तुम्ही सांगा मला. ओके, सेकंड क्वेश्चन घेतो पहा. पाय एक्स, पायाला म्हणून घाबरायची काही गरज नाहीये, ऍज इट इज ठेवायचं त्याला. पाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9, पाय एक्स इज इक्वल टू 9, पाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. याचे कोणतेही 4 सोल्युशन सांगा मला, 1 बाय 1 सांगा. हँड रेस करा, मी 1 बाय 1 विचारू. तुम्हाला आवडती व्हॅल्यू टाका, एक्स ची आवडती व्हॅल्यू टाका तुमची. तुम्ही सांगा की एक्स ला काय टाकू आणि वाय काय आहे हे तुम्ही सांगा. कोण सांगतंय फर्स्ट? हँड रेस करा. येस, सानिका सांगते का? बोल. हा सर. सर x ची व्हॅल्यू जर 7 ठेवली तर y ची व्हॅल्यू 13 येईल. एक्स ची व्हॅल्यू जर 7 ठेवली तर वाय ची कशी काय ग 13 येईल? -13 येईल, -13. पाय आहे सानिका इथे, पाय पाय. अच्छा, तू 22/7 व्हॅल्यू टाकली का पायची? हा. ओके 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 ओके. सानिकाने काय केलं, पायची व्हॅल्यू 22/7 टाकून दिली, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू टाकून दिली. बट काही गरज नाहीये असं मला म्हणायचं की 22/7 व्हॅल्यू इथे टाकायची गरज नाही, कारण फक्त आपल्याला पेअर फॉर्म करायच्यात ना. मग असं तू म्हणू शकते, जर 7 जर टाकलंच नाही तर y इज इक्वल टू 9/7 पाय होईल. ओके, 9/7 पाय होईल. तू पुढे गेलीस आणि काय केलंस, फक्त 9/7 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 टाकलीस. सो इथे आलं 9/22. ओके, करेक्टच आहे, तू पण करेक्टच आहे. बस इथे थांबलीस तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. येस, सेकंड कोण सांगतंय? येस, मृण्मय सांगतो का? एक्स इज इक्वल टू, सर एक्स जर का 0 घेतला तर y डायरेक्ट 9 येईल. अरे एक्सलंट, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 9. काहीच लोड नाही, नाही का? एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली तर वाय ची व्हॅल्यू 9 येईल. येस, थर्ड कोण सांगतंय? सर जर का x ची व्हॅल्यू 2 टाकली तर y ची व्हॅल्यू 9/2 पाय येईल. एक्सलंट, 9/2 पाय येईल. बरोबर ना? एक्स ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर वाय ची व्हॅल्यू 9 नाही येणार रे, 9 मायनस. 9 मायनस मध्ये जाईल. हा, अरे काय सांगताय? ओके, तर वरच्या क्वेश्चन मध्ये पण 9 मायनस वर जाईल. तेच तर 9-2 पाय होईल, 9-2 पाय होईल, 9-2 पाय होईल. इथे पण कसं काय रे सांगितलं नाही तुम्ही? y इज इक्वल टू काय होईल? अरे इथे 7 टाकल्यावरती 7 पाय इकडे प्लस आहे, तिकडे मायनसला जाईल ना. 9 - 7 पाय. 9 - 7 पाय. अरे यार, खूपच गॅप पडलेला दिसतोय आपला गणपतीमुळे. चलो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हो सर, तुम्ही क्लास घेतला पाहिजे होता सॅटर्डे संडेला. अरे टेन्शन नको घेऊ आपण एक्स्ट्रा. ओके, हो लगेच फ्लो मध्ये आणतो तुम्हाला मी. उद्या फ्लो मध्ये असाल तुम्ही. पुढे जाऊ. एक्स इज इक्वल टू, सांगा रे काय पुट करू? आवडती व्हॅल्यू सांगा तुमची, काही सांगा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 बोला काहीतरी 4 चल x इज इक्वल टू 4 टाकलं तर y इज इक्वल टू काय 9 मायनस 4 पाय. आणि मग हेच तर सोल्युशन झाले ना, काहीच डोकं लावायचं नाहीये. 7 आणि इथे 9 मायनस 7 पाय, 9 मायनस 7 पाय ही एक पेअर झाली. इथे आला 0 9 ही एक पेअर झाली. is equals to 1. 2 9 मायनस 2 पाय ही एक पेअर झाली. आणि इथे 4 आणि 9 मायनस 4 पाय ही एक पेअर झाली. ऍज इट इज लिहा, फुल मार्क्स मिळतील, कुणी मार्क्स नाही कट करणार. ओके, जातो पुढे. पहा आता एक क्वेश्चन विचारतोय, थोडस व्यवस्थित लक्ष द्याल सर्व. एकदम लक्ष द्याल सर्व. क्वेश्चन पहा काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. Find the value of k if x is equal to 2, y is equal to 1, is a solution of equation 2x plus 3y is equal to k. ओके, पहा क्वेश्चन व्यवस्थित पहा काय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 1 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x प्लस 3y इज इक्वल टू के. अरे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 हे याचं K सोल्युशन is equals to 7. हे याचं सोल्युशन आहे. म्हणजेच काय रे, हे पॉइंट्स तुम्हाला फक्त इथे पुट करायचे. हे काय करायचे, x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1 हे यामध्ये या इक्वेशन मध्ये पुट करायचे. ओके, सो मी काय करतो पहा, 2x प्लस 3y इज इक्वल टू के. याचं जर x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1 हे सोल्युशन असेल ना, सोल्युशन असेल तर हे पॉइंट्स काय करतील, हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. म्हणजे काय करायचं, फक्त जिथे जिथे x आहे तिथे तिथे 2 पुट करायचे आणि जिथे जिथे y आहे तिथे तिथे 1 पुट करायचं. 1. इक्वल टू के. मग 2 2 असतं 4 प्लस 3 इज इक्वल टू के. सो के इज इक्वल टू आलं 7. के इज इक्वल टू आलं 7. गुड, के इज इक्वल टू 7. क्लिअर आहे का रे सर्वांना? हो सर. असेच क्वेश्चन्स आहेत. येस, थोडस बुक मध्ये घेऊन जातो तुम्हाला, थोडस बुक मध्ये घेऊन जातो. अरे गणपती बसवलेत का रे सर्वांनी? हो सर. हो सर, बसवलेले. वाह, डेकोरेशन वगैरे केलंय का? हो सर. पाठवून द्या मला फोटो, पाहू कोणी कसं केलंय. ठीक आहे सर. पहा असे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला सिंपलच वाटणार आहेत. पहा काय आहे. आता हा सॉल्व्ह केला, ज्याचं तुम्ही आन्सर दिलं 7, के इज इक्वल टू 7. ओके, आता मला वाटतं थर्ड सॉल्व्ह करून टाकावं. थर्ड सॉल्व्ह करून टाकावं. पहा थर्ड क्वेश्चन काय, चेक विच ऑफ द फॉलोइंग are solutions of the equation x minus 2y is equal to 4 and which are not. काय क्वेश्चन आहे, check which of the following are the solutions of the equation x minus 2y is equal to 4 and which are not. मला फक्त इतकी गोष्ट सांगा, जर 0,2 हा पॉइंट या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं सोल्युशन असेल
तर तो त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल की नाही करेल? करेल. ओके, जर तो सोल्युशन असेल तर तो सॅटिस्फाय करेल. पुट करून पाहू ना आपण. मग इथे पहा, इथे काय म्हटले मी 0,2 हे इन ब्रॅकेट टाकले. ही ऑर्डर्ड पेअर असते, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ऑर्डर्ड पेअर मध्ये सिक्वेन्स इम्पॉर्टंट असतो. ऑर्डर्ड पेअर मध्ये सिक्वेन्स इम्पॉर्टंट असतो. पहिली व्हॅल्यू असते ती एक्स चीच असते, दुसरी व्हॅल्यू जी असते ती वाय चीच असते. म्हणून याला म्हटलं जातं ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर इज इम्पॉर्टंट, सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. ओके, मग आता मला सांगा x मायनस 2y इज इक्वल टू 4 याच्यामध्ये 0,2 जर पुट केला तर काय होईल? 0,2. x ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि y ची तर करेक्ट आहे ते 4 येईल आन्सर. कसं काय रे? x ची व्हॅल्यू 0 पुट केली, Sir, मायनस -4 येईल. -4 येईल, -4 येईल. विच इज इक्वल टू -4 विच इज नॉट इक्वल टू 4 ना, विच इज नॉट इक्वल टू 4. सो हे तर याचं सोल्युशन नाहीये, हे तर याचं सोल्युशन नाहीये. सर सेकंड वाला पण नाही. सेकंड आहे का रे? सेकंड चेक करा. नाहीये सर. 2 मायनस एक्स ची व्हॅल्यू 2 टाकेन, y ची व्हॅल्यू 0 टाकेन. अरे नाही होते, हे पण नाहीये. 4,0 चेक करा. x मायनस 2y हो सर. 4 मध्ये 4,0 पुट करा. x ची व्हॅल्यू 4 पुट करतो, y ची 0 पुट करतो. अरे 4 इज इक्वल टू 4 आलं, 4 इज इक्वल टू 4 आलं. येस, म्हणजे 4,0 हा काय आहे? याचं सोल्युशन आहे. ओके, हे सांगा रे, फोर्थ सांगा. √2 आणि 4 प्लस √2 पुट करा. x मायनस 2y इज इक्वल टू 4 मध्ये एक्सच्या इथे √2 पुट करा, एक्सच्या इथे √2 पुट करा आणि वायच्या इथे 4√2 पुट करा, 4√2 पुट करा. पहा काय होतंय, येतंय का 4? नाही येत आहे ना. √2 मायनस 8√2 असं येते. √2 मायनस 8√2 येते, 4 थोडी येते. ओके, म्हणजे हे पण नाहीये, हे पण नाहीये. आणि लास्ट वाला चेक करा रे, 1 टाकलं तरी हे पण नाही येते, हे पण नाही येते. ओके, म्हणजे एकच आहे थर्ड, 4,0. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. येस. आता आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो पुढे, आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो. आता मी काय सांगतोय पहा, मी सांगतोय तुम्हाला ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, आता हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत ना, हे ग्राफ वरती दिसतात कसे ते पाहू आपण. कोणता पॉइंट पाहणार आहे आपण? ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याचा ग्राफ कसा असतो पाहायचा आहे. ओके, सो इथे एक लिनियर इक्वेशन मी नोट डाऊन करून घेतो. पहा, x प्लस 2y इज इक्वल टू 6. x प्लस 2y इज इक्वल टू 6. पहा, ग्राफ प्लॉट करायला शिकवतोय, जो की मी कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये तुम्हाला ऑलरेडी शिकवला होता. बट स्टील आता गोष्टी सांगतोय तुम्हाला, पुन्हा एकदा रिवाइज करू की x प्लस 2y इज इक्वल टू 6. पहिली गोष्ट मला ही सांगा की हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही? येस ऑर नो? आहे. येस सर. कोणते 2 व्हेरिएबल आहेत यामध्ये? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय. ओके, आता आपल्याला काय करायचंय, फक्त आपल्याला ही गोष्ट पाहायची आहे की हे फंक्शन ग्राफ वरती कसं दिसतं, हे फंक्शन ग्राफ वरती कसं दिसतं. सो पहा, इथे ग्राफ पेपर घेतो मी. येस, एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे, खूप सर्वजण लक्ष द्याल व्यवस्थित. आता मी काय करतोय, x प्लस 2y इज इक्वल टू 6 याचा ग्राफ प्लॉट करतोय. x प्लस 2y इज इक्वल टू 6 याचा ग्राफ प्लॉट करतोय. पहिल्यांदा ऍक्सिस ड्रॉ करून घेतो या ग्राफ पेपर वरती, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस.
ओके, हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल लाईन वाय ऍक्सिस. आता इथे थोडस मार्किंग करून घेतो. 0 1 2 3 4 5 6. इकडे आलात तर निगेटिव्ह -1 -2 -3 -4 -5 -6. वरती गेलात तर इथे पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4. इकडे आलात निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 and -4. सो आता पहा, मला सांगा जर मी एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली नाही का, एक्स ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर वाय ची व्हॅल्यू काय येईल रे? यस, कोण सांगेल मला? एक्स ची व्हॅल्यू 0 टाका, इथे वाय ची व्हॅल्यू काय मिळते सांगा मला. 3 3 मिळेल बरोबर. एक्स ची 0 टाकली तर वाय ची येईल 3. ओके, 3 म्हणजे एक्स इज इक्वल टू 0,3 हा एक पॉइंट मला मिळाला. एक्स इज इक्वल टू 0,3 हा एक पॉइंट मिळाला. ऑर्डर्ड पेअर असते, पहिली व्हॅल्यू एक्स ची असते, दुसरी व्हॅल्यू वाय ची असते. आता काय करतो, एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करतो, वाय ची व्हॅल्यू काय ते सांगा. बोला, एक्स ची व्हॅल्यू 2 पुट केली, वाय ची व्हॅल्यू काय? 3/2. अरे इकडे +2 आहे, तिकडे गेल्यावरती -2 होईल ना, मग 4 होईल. सर 2. 2 येईल ना. पहा ना, एक्स ची व्हॅल्यू जर मी 2 टाकली ते काय होईल मग 2 + 2y इज इक्वल टू 6 होईल. मग हे 2 तिकडे जाऊन सबस्ट्रॅक्ट होईल, मग 4 होईल इथे. 2y इज इक्वल टू येईल 4, मग y इज इक्वल टू येईल 2 असं विचारतोय. सो y ची व्हॅल्यू येईल 2. मग आणखी एक पॉईंट मिळाला आपल्याला 2,2. येस, आता सांगा एक्स ची व्हॅल्यू जर 4 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय येईल? एक्स ची व्हॅल्यू 4 पुट तर y ची व्हॅल्यू काय येईल? 1 बरोबर ना. 4 1 हो. येस, 4 पुट केल्यानंतर 1 येईल. आणि एक्स ची व्हॅल्यू 6 पुट केली तर काय येईल वाय ची व्हॅल्यू? 0. एक्स ची व्हॅल्यू 6 - 6 0 आणि 0 डिवाइडेड बाय एनिथिंग 0. ओके, 0 येईल. 6,0. ओके, आता तुम्हाला ही गोष्ट सांगतोय, हे जे लिनियर इक्वेशन दिसतंय तुम्हाला x + 2y = 6, याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. म्हणजे याचे जे सोल्युशन्स आहेत ना, ते सोल्युशन्स ग्राफ वरती प्लॉट करायचे. ओके, x + 2y = 6 याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे तर x + 2y = 6 याचे जे सोल्युशन्स आता तुम्ही फाइंड आउट केलेत, हे पॉइंट प्लॉट करायचे आणि त्याचा ग्राफ चेक करायचा आहे कसा येतोय. दुसरं तिसरं काही करायचं नाही. चलो, आता हे पॉइंट प्लॉट करायला तर तुम्हाला जमत असतं. 0,3 पॉइंट प्लॉट करतो. पहा कुठे 0,3. मला वाटतं की हा वाय ऍक्सिस वरती लाईव्ह होईल कुठेतरी. 0,3 पॉइंट हा इथे मिळाला. पुढे जाऊन 2,2 कुठे असेल? 2,2 इथे असेल, फर्स्ट क्वाड्रंट मधला पॉइंट 2,2. पुढे जाऊन 4,1 प्लॉट करतो. 4 इथे आहे, 4,1 इथे आहे. आणि पुढे जाऊन 6,0 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. ओके, आणि नंतर काय करतो, या सर्व पॉइंट्स मधून जाणारा एक कर्व ड्रॉ करायला ट्राय करतो. चेक करतो काय होतं. या सर्व पॉइंट्स मधून जाणारा एक कर्व ड्रॉ करायला ट्राय करतो. पहा काय करतो. मला असं दिसून आलं की या सर्वच्या सर्व पॉइंट्स मधून एक लाईन पास होते नाही का. या सर्वच्या सर्व पॉइंट्स मधून एक लाईन पास होते. ओके, ओके, सो तुम्हाला ही गोष्ट समजली का की कोणतंही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन ऑन अ ग्राफ. ओके, कोणतंही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मधलं काय रिप्रेझेंट करत असतं ग्राफ वरती? स्ट्रेट लाईन. काय रिप्रेझेंट करत असतं? स्ट्रेट लाईन. ओके, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, स्ट्रेट लाईन. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. येस, हे स्टेटमेंट केलंय की द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन ऑन ए ग्राफ.
ऑन ए ग्राफ. आणि पुढे आता असं स्टेटमेंट करतोय, पुढे असं स्टेटमेंट करतोय की जो ग्राफ असतो, जी लाईन प्लॉट करतो, तो ते इक्वेशनचा जो ग्राफ असतो, ती जी लाईन असते, त्या लाईनवरचा कोणताही पॉइंट, काय म्हणतोय मी, त्या लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असतं. काय म्हणतोय मी, या लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केलात ना, पहा मी आता हा पॉइंट पिक करतो, हा पॉइंट पिक करतो या लाईनवरचा. कोण सांगेल रे याचे कोऑर्डिनेट्स काय येतील, बोला. हा पॉइंट पिक केला मी लाईनवरचा. -4,5. ओके, -4,5. एक्सलंट. -4,5 हा पॉइंट पिक केला आणि यामध्ये टाकला ना, तर हे याचं सोल्युशन असतं. पहा, x + 2y = 6. x + 2y = 6 मध्ये या लाईनवरचा एक पॉइंट उचलला, रॅन्डमली उचलला आणि तो टाकून पाहतो इथे. पहा, x ची व्हॅल्यू टाकेन -4 आणि y ची व्हॅल्यू टाकेन 5. 2 × ब्रॅकेट 5. किती येतं आन्सर? -4 + 10. किती येतं आन्सर? 6. आलं का रे? 6 = 6 आलं का? हो सर. मग हो ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली का, क्लिक झाली का, की x + 2y = 6 हे जे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, याचा ग्राफ म्हणजे एक स्ट्रेट लाईन असते आणि त्या स्ट्रेट लाईन वरचा कोणताही पॉइंट पिक केला या स्ट्रेट लाईन वरचा कोणताही पॉइंट पिक केला तर तो पॉइंट म्हणजे त्याचं सोल्युशन असतं. ओके, त्याचं सोल्युशन असतं. आता पहा इथे, इथे काय करतो, आणखी एक पॉइंट क्लिक करतो, हा पॉइंट पिक करतो. पहा इथे, हा करतो इथे, हा पुढचाच करतो इथे, नाही का, आणखी एक. काय तर याचे कोऑर्डिनेट्स कोण सांगेल? -6,6. -6,6. ओके, आता हा टाकून बघू, नाही का, हा या लाईनवरचा पॉइंट टाकून बघू यामध्ये. x + 2y = 6 मध्ये x ची व्हॅल्यू -6 टाकेन, y ची व्हॅल्यू 6 टाकेन. चेक करतो काय येते. 6 + 2 12, 6 येतं. ओके, म्हणजे हेच सांगायचंय. इथे फक्त 2 स्टेटमेंट लक्षात ठेवा. कोणती 2 स्टेटमेंट लक्षात ठेवाल? की कोणतंही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याचा जर ग्राफ प्लॉट केला तर ती एक स्ट्रेट लाईन मिळते, स्ट्रेट लाईन मिळते. दुसरं स्टेटमेंट हे लक्षात ठेवाल की कोणत्याही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन, कोणत्याही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे एक त्या लाईनचा जो ग्राफ आहे ना, त्या ग्राफवरचा तो पॉइंट असतो. कोणत्याही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे हे जे सोल्युशन तुम्ही फाइंड आउट केलेत, हे सर्व सोल्युशन्स म्हणजे त्या लाईनवरचे पॉइंट्स असतात ते. आणि थर्ड गोष्ट ही लक्षात ठेवाल की लाईनवरचा कोणताही पॉइंट, लाईनवरचा कोणताही पॉइंट म्हणजेच काय असतं, त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असतं. म्हणजेच त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन असतं. बस हा पॉइंट समजायला पाहिजे, बाकी डिफिकल्ट काय नाहीये. काय म्हणतो हे आदित्य, काय म्हणतो सर, शेप रेकग्नायझेशन वाला सम कसा सॉल्व्ह करायचा? शेप रेकग्नायझेशन, येस, म्हणजे कोणत्या टाईपचा म्हणतोय मला? तू सेंड करून ठेव व्हॉट्सअपला, मी सांगतो तुला. येस, व्हॉट्सअप करून ठेवशील मला, मी सांगेन तुला. ओके, सो मग मला सांगा रे, मला सांगा, तुम्हाला याचा ग्राफ प्लॉट करता येईल का? हो सर. x + y = 4 याचा ग्राफ प्लॉट करता येईल का? हो सर. सांगा मला पटपट. x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y ची काय येईल? 4. 4. x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय येईल? 3. ओके, x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय येईल? 2.
आणि x ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय येईल? 1. 1. ओके, प्लॉट करतो, ग्राफ प्लॉट करतो फास्ट मध्ये. सर आता हे जे आपण घेतलेले ते आपण मोस्टली नॉर्मल नंबर्स मध्येच घेतो, पण मी एकदा म्हणजे बघितलेलं आहे की काही जणांनी इकडे डेसिमल्स मध्ये पण घेतात. फ्रॅक्शन मध्ये पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, बिलकुल घेऊ शकतो. सर एक एक्झाम्पल फ्रॅक्शनचं दाखवता का? फ्रॅक्शनचं घेतलं तर कॉम्प्लिकेटेड होईल नाही का? बघ, घेऊ शकतो आपण इथे पॉईंट घेऊ शकतो. बघ काय करू आपण, एक फ्रॅक्शन मधला घेऊ, असा घेऊ, x इज इक्वल टू 1.5 घेऊ. मला सांग, x इज इक्वल टू 1.5 जर ठेवला तर y ची व्हॅल्यू काय येईल रे? बोल. 0.5. 0.5. x ची व्हॅल्यू 1.5 जर इथे ठेवली तर y ची व्हॅल्यू काय येईल? 2.5. 2.5 म्हणजे बरोबर ना, 2.5 येईल. ओके, हो सर, तेच म्हणलेलो. यस, करून टाकू नाही का, हा पॉइंट पण करून टाकू प्लॉट, काही प्रॉब्लेम नाही. फ्रॅक्शन मध्ये असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, इथं असेल 0. खूप सिंपल टॉपिक आहे, लिनियर एलईटीव्ही खूप सिंपल आहे, इतका डिफिकल्ट नाहीये. चलो, 0,4 कुठे आहे? 0,4 वाय ऍक्सिस वरतीच लाईव्ह होईल. 0,4 हा इथे. चलो, x इज इक्वल टू 1, y इक्वल टू 3. x1 y3 इथे, x1 y3, x2 y2, x2 y2, x2 y2 इथे, x3 y1, x3 y1, x3 y1 इथे, आणि x 1.5 y 2.5. 1.5 म्हणजे याच्या मिडलला कुठेतरी असेल नाही का, आणि 2.5 म्हणजे याच्या पण मिडलला असेल, इथे कुठेतरी असेल. बरोबर ना हर्ष? इथे असेल 2.5, 1.5 2. मध्ये असेल. ओके, मग यातून जाणारी पहा ना, एक लाईनच मिळेल आपल्याला. अरे, याचा ग्राफ प्लॉट केला तर एक लाईनच मिळेल. ओके, अशी लाईन मिळेल. असा ग्राफ असेल x प्लस वाय इज इक्वल टू 4 चा, x प्लस वाय इक्वल टू 4 चा. चलो, क्लिअर आहे सर्वांना? यस, बोला. हो सर. हो सर. तर मला एक गोष्ट सांगा फक्त, अशी जर एखादी लाईन असेल तर काय म्हणतो मी, x इज इक्वल टू 2, ही लाईन मला प्लॉट करायची ग्राफ पेपरवरती, x इज इक्वल टू 2. कुणी सांगेल का रे ही लाईन कशी असेल? येस, एनीवन? सर एक्स एक्सेस तर वरती. एक्स ऍक्सिसच राहील. सर एक्स ऍक्सिसच त्याची लाईन राहील. नाही. सर एक स्ट्रेट लाईन सारखं येते ना. सर नंबर लाईन वर. ओके, नंबर लाईन वरती तो पॉइंट असेल, बरोबर. एक्स इज इक्वल टू 2 हा एक पॉइंट असेल, मान्य मान्य. एक्स इज इक्वल टू 2 हा एक पॉइंट असेल, बट कोणतंही लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आपण 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो ना. पहा, मी ऍज अ लाईन म्हणून प्लॉट करून दाखवतो तुम्हाला, लक्ष द्या फक्त सर्वांनी. इथे एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता इथे 1 आणि इथे 2 घेतो. ओके, मला सांगा
एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 2 ही अशी लाईन असते, एक्स इज इक्वल टू 2 ही अशी लाईन असते की जी एक्स ऍक्सिसला 2,0 या पॉइंटला कट करते, 2,0 या पॉइंटला कट करते आणि वाय ऍक्सिसला पॅरल असते, आणि वाय ऍक्सिसला पॅरल असते, अशी ही लाईन असते. ओके, ही लाईन कशी असेल? अशी असेल. हो सर, समजा हा आता ही पॅरल टू वाय ऍक्सिस झाली, एक्स वरती असा पॉइंट असला तर, आणि समजा वाय असला असते तर मग ती पॅरल टू एक्स ऍक्सिस. पॅरल टू एक्स ऍक्सिस. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 ही अशी लाईन असते की जी वाय ऍक्सिसला पॅरल असते आणि एक्स ला 2,0 या पॉइंटला कट करते, 2,0 या पॉइंटला कट करत. या लाईनची खासियत अशी असते, खूबी अशी असते, स्पेशालिटी अशी असते की या लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केलात ना, कोणताही पॉइंट पिक केलात तर तुम्हाला त्याचा वाय कॉर्डिनेट 0 मिळेल, तुम्हाला त्याचा वाय कॉर्डिनेट 0 मिळेल. ओके, अशी खासियत असते याची. ओके, क्लिअर आहे सर्वांना? कोणताही पॉइंट घ्या, आता हा पॉइंट पिक केला तर याचे कॉर्डिनेट येतील 2,0 येतील, 2,0 येतील. हा पॉइंट पिक केला याचे कॉर्डिनेट येतील 1,0 येते असेल, याचे येतील 2,0, याचे येतील 3,0, 2,0, 2,0, 2,1 असेल नाही का, 2,1 असेल, सॉरी. आणि कॉर्डिनेट्स काय असतील याचे? 2,1, 2,2, 2,3 असं राहील. या लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केला तर त्याचे कॉर्डिनेट्स असतील 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5. मग तुम्हाला काय खासियत दिसते या लाईनची? यस, काय खासियत दिसते? बोला. सर त्याच्यात एक्स नेहमी 2च राहतो. बरोबर. ओके, सो या लाईनची खासियत अशी आहे, या लाईनची खासियत अशी आहे, खूबी अशी आहे की या लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केलात ना, या लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक केलात तर त्याचा एक्स कॉर्डिनेट हा सेमच राहतो, एक्स कॉर्डिनेट हा सेमच राहतो, हा 2च राहील, एक्स कॉर्डिनेट हा 2च राहील, एक्स कॉर्डिनेट बिलकुल चेंज नाही होणार, अशी ही लाईन असते, एक्स इज इक्वल टू 2. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. आणि वाय इज इक्वल टू 2 अशी जर लाईन असेल तर त्याचं काय होईल? वाय इज इक्वल टू 2 ही लाईन कशी असेल? वाय इज इक्वल टू 2 लाईन याची खासियत काय असते? झालेलं आहे ना रे सर्व, रिव्हिजन करतोय ना आपण. तर किती स्ट्रेट लाईन असते आणि ऑपोजिट ऍक्सिसला पॅरलल असते. आणि सर वाय कोऑर्डिनेट 2 असतो. गुड. ओके, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. वाय इज इक्वल टू 2 ही अशी लाईन असते, इथे 1 2 1 2. तिचा जर ग्राफ प्लॉट केला तर असा येईल, असं येईल. ओके, वाय इज इक्वल टू 2 ही लाईन अशी असते, वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2. म्हणजे या लाईनची खासियत अशी असते की या लाईनवरचा कोणताही पॉइंट पिक करा, कोणताही पॉइंट पिक करा, तुम्हाला हे दिसून येईल, तुम्हाला हे दिसून येईल की त्याचा वाय कॉर्डिनेट बिलकुल चेंज होत नाही, एक्स कॉर्डिनेट चेंज होते. आता हा पॉइंट जर घेतला तर पहा, हा पॉइंट काय येईल? 1,0 येईल, 1,2 येईल, 1,2 येईल. पहा नाही ते पॉइंट 1 2 3 4 असे असतील. सो 1,2 असेल, हा पॉइंट असेल 2,2 असेल, हा पॉइंट असेल 2,3 असेल, 3,2 असेल, हा पॉइंट असेल 4,2. म्हणजे या सर्वाची खासियत तुम्हाला अशी दिसते, या सर्वाची खासियत अशी दिसते की याचा वाय कॉर्डिनेट चेंज होत नाहीये, वाय कॉर्डिनेट चेंज होत नाही आणि एक्स कॉर्डिनेट काय होतं? चेंज होते. अशी ही लाईन असते. बस या गोष्टी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. चलो, आणि अभ्यास करा. उद्या न्यू टॉपिक स्टार्ट करतोय, कुणी लेक्चर मिस करू नका उद्याचं. हिरॉन्स फॉर्म्युला. ओके, खूप सिंपल आहे. हिरॉन्स फॉर्म्युला यूज केला जातो ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी. आपण ट्रायंगल तर पाहिलेलं आहे, ओके, बट आपल्याला आता डील करायचा एरियाशी, ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट करतात. ओके, त्यासाठी एक मेथड आहे हिरॉन्स फॉर्म्युला. म्हणजे ट्रायंगलच्या जर साइड्स माहित असतील
ट्रायंगलच्या साईडच्या लेंथ माहित असतील तर ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी हिरॉन्स फॉर्म्युला युज केला जातो. खूप सिंपल गोष्टी आहेत. लेक्चर मिस करू नका उद्याचं बिलकुल. न्यू टॉपिक स्टार्ट करतोय, हिरॉन्स फॉर्म्युला. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. आणि अभ्यास चालू करा आता सेमिस्टर साठी. येस, आदित्य अगोदर हिरॉन्स फॉर्म्युला क्लिअर करणार आहे आणि त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स. क्लिअर आहे सर्वांना आता? येस, उद्या स्टार्ट करतोय हिरॉन्स फॉर्म्युला. मे बी 2 लेक्चर्स लागतील, 3 लेक्चर्स लागतील, बट तो कम्प्लीट झाल्यानंतर स्टॅटिस्टिक्स करणार आहे. बट तरी पण कोणाची एक्झाम आली तर थोडंसं प्रिपरेशन करून ठेवा तुम्ही पण. ओके.